नमस्कार, आपले सर्वांचे विदर्भ दूत यूट्यूब चॅनलमध्ये मी शंकर जोगी स्वागत करतो। गेल्या काही दिवसापासून शहरातील नागरिकांना व ग्रामस्थांना होत असलेल्या पाणीपुरवठा हा दूषित पाणीपुरवठा होत आहे। यामुळे अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याच्या तक्रारी अनेक वाढलेल्या आहेत। याशिवाय होत असलेला पाणीपुरवठा सुद्धा सुरळीत होत नाही, त्यामुळे लोकांच्या समस्येत वाढ निर्माण झाली आहे। या अनुषंगाने तसेच वीज पुरवठा सुद्धा बहुतांश ठिकाणी नियमित होत नसल्यामुळे अनेक ठिकाणी काळोख्याचे वातावरण निर्माण झालेले आहे। यामुळे सुद्धा भविष्यात कोणती धोका आणि काही होण्याच्या प्रकारांना नाकारता येत नाही। या अनेक तक्रारी वाढल्या असताना शिवसेनेचे उपनेते गोपीकिशनजी बाजोरिया, जिल्हा अध्यक्ष श्रीरंगदादा पिंजरकर तसेच जिल्हा अध्यक्ष अश्विन नवले यासह हजारो शेकडो कार्यकर्त्यांनी काल महानगरपालिका येथे जाऊन आंदोलन छेडले। या दरम्यान जलप्रदाय विभागामध्ये जाऊन दूषित पाणी पुरवठा असलेल्या बॉटला भरून आणल्या। तुमच्याकडून जमीन तुम्ही काय केलं? अहवाल दिला ना? कोणता अहवाल दिला? चौकशीचा दाखवा। अहवाल काय दिला? साहेब वर साहेबाला बोलण्याच्या तुम्ही हलू नका, इथून उद्याचं नाही। त्याची बदली कोणी केलं? तुम्ही माझ्या वाटात तुम्हाला मी लाईट बद्दल 100 वेळ तक्रार केली, लेखी केली, तोंडी केली, व्हॉट्सअपवर पाठवला। गेले कसे गेले कसे दुरुस्त करसाल? एवढे बिल देतात तो लोक पाणी प्या म्हणून आम्हाला। सांगू राहिलो मी, या पाण्यासोबत लाईटचाही प्रॉब्लेम तसाच, दिवस रात्र लाईट चालू राहतात, कुठं लाईट नाहीये। काय प्रकारे आता जे लाईट आले कुठं लावले त्याचा पत्ता नाही आहे। तुमच्या माणसानं 6 लाईट आम्हाला विचारून लाईट लावत नाही, आम्ही लाईट लावत नाही। काय प्रकार तुमचा? इथेही भेदभाव चालू आहे। एखाद्या जवळचा गेले कसे गेले कसे दुरुस्त करसाल? एवढे बिल। या प्रसंगी शिवसेनेचे शहर प्रमुख योगेशजी अग्रवाल यांनी विदर्भ दूत यूट्यूब चॅनलला दिलेल्या प्रतिक्रिया पाहूया। नमस्कार, मी योगेश अग्रवाल, शिवसेना महानगर प्रमुख। आज महानगर शिवसेनेच्या वतीनं आम्ही महानगरपालिकेच्या जलप्रदाय विभागाला भेट दिली। ती यासाठी दिली की मागील 1 महिन्यापासून शहरात अत्यंत गढूळ आणि खराब पाणी हे लोकांना मिळत आहे। त्याबाबत अनेकदा आम्ही अधिकाऱ्यांना माहिती दिली, सूचना केली, परंतु कुठल्याही प्रकारची दुरुस्ती त्यात झालेली नाही। तसेच शहरात जे लाईट आहेत ते सुद्धा सगळा गोडबंगाल आहे, अर्धे चालू आहेत, अर्धे बंद आहेत, नवीन आलेले कुठं लागलेले याची माहिती नाही आहे। तिसरा महत्वाचा विषय, जे नळाचे बिल आलेले आहेत ते सगळे सदोष आहेत, सगळे चुकीचे आहेत। आता आम्ही एक बिल तपासलं, ते 97,000 रुपयाचं होतं। त्याचं कॅल्क्युलेशन केलं यांच्या रेकॉर्डनुसार, जवळपास 108 वर्षाचं बिल त्याला लागलेलं आहे। ते आम्ही साहेबांच्या नजरेत आणून दिलं, त्यांनी ते दुरुस्त करून द्यायचं आम्हाला शब्द दिला, परंतु असे चुकीचे बिल का गेले? दरवर्षी हे बिल का जात नाहीत? एक सोबत 5-5, 10-10, 20-20 वर्षाचे बिल का पाठवत आहेत? असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि शिवसेना ही अकोलेकर नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। अकोलेकरांना काही समस्या असेल तर त्यांनी शिवसेनेशी संपर्क साधावा। शिवसेना पूर्ण वेळ 80% समाजकारण आणि 20% राजकारण करते। धन्यवाद। योगेश भाऊ अग्रवाल यांनी विदर्भ यूट्यूब चॅनलला प्रतिक्रिया दिल्या, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय भारत। धन्यवाद। प्रसंगी जलप्रदाय विभागाचे विभाग प्रमुख अमोल डोईफोडे यांच्या दालनात शिवसैनिकांनी चांगलाच गोंधळ घातला होता। या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष श्रीरंगदादा पिंजरकर यांनी त्यांच्याशी वार्तालाप केल्यानंतर त्यांनी 8 दिवसात सुरळीत व स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले। आम्ही शेजारला भरून पाणी आणू, ही परिस्थिती आहे। त्याच्यामुळे तो विषय खोटा, सुधारित बिल पाठवा, हे बिल सगळे रद्द मनानं बिल पाठवलेले 7% आम्ही बिल जे आहे ना हे दर त्रैमासिक बिल आहे, दर 3 महिन्याला। आता मार्च मध्ये आलं तो विषय खोटा, ऐकून घ्या। नमस्कार सर, आपला परिचय? मी अमोल डोईफोडे, कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग, महानगरपालिका। ठीक आहे। आपले विदर्भ दूत यूट्यूब चॅनलमध्ये मी संपादक शंकर जोगी आपले स्वागत करतो।
सर, आपल्या अकोला शहरामध्ये दूषित पाणी पुरवठा होत आहे आणि या दूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे आणि काही ठिकाणी असुरळीत पाणी पुरवठा होत आहे आणि बऱ्याच ठिकाणी लोकांना पाण्याचा समस्या निर्माण होत आहे. याबद्दल शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आता काही क्षणापूर्वी आंदोलन झालं, त्या ठिकाणी हे आपल्याला आरोप करण्यात आले. याबद्दल आपण आपले काय म्हणणं आहे? अकोला इथे काटेपूर्णा शुद्धीकरण केंद्र येथून पाणी पुरवठा होतो. महानगरपालिकेतर्फे सर्व नागरिकांना प्रत्येक भागाच्या नागरिकांना शहरातील पाणी पुरवठा करण्यात येते. या गढूळ पाण्याच्या संदर्भात आमच्याकडे सर्व भागातून तक्रारी प्राप्त झालेल्या आहे. त्याचे एकदम फाईन पार्टिकल्स म्हणजे एकदम बारीक गाळ हा काही प्रमाणात पाण्यासोबत आलेला आहे. सध्याच्या तापत्या उन्हामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले असून पाणी पातळी धरणाची खाली जात आहे. आज रोजी जवळपास 27.5% पाणी धरणात आहे. त्याच्यामुळे आम्हाला लो रेजचे म्हणजे खालच्या पातळीचे वॉल ओपन करावं लागले. पण दूषित पाणी पुरवठा कशामुळे येतो सर? गाळ आहे, एकदम बारीक गाळ आहे. मी त्याचे फोटो पण तुम्हाला दाखवू शकतो की अशा प्रकारचे बारीक गाळ फिल्टर करण्यावर निघते आणि तुरटी फिल्टरवर सुद्धा लोकांच्या घरात पण बारीक म्हणजे एकदम खालचे 1 mm 2 mm ची खाली गाळ सेटल होते. त्यासाठी त्वरित उपाययोजना कशी? पाणी दूषित किंवा पिण्यायोग्य नाही आहे असं म्हणजे आमचे सॅम्पलिंग सुरू आहे पूर्ण शहरात. आमच्यातर्फे सॅम्पल हे आपले शासकीय यंत्रणेकडे तपासण्यासाठी जातात. त्याचे रोड आम्ही अहवाल घेतो, त्याचं निरीक्षण बरोबर आहे किंवा नाही याची खात्री करतो. म्हणजे आपलं म्हणणं आहे येणारं पाणी जे आहे ते दूषित नाही आहे, पिण्यायोग्य आहे. हा फक्त गाळ मिश्रित आहे, गढूळ दिसते. आणि त्याच्यानंतर कसं आहे बघा, माझ्याकडे काही आपले शहरातील नागरिकांनी पाणी गाळल्यावर कशा प्रकारचं हे राहते त्याच्या कपड्यामध्ये गाळ किती बारीक आहे त्याचे पण फोटो पाठवलेले आहे बघा. आता पांढऱ्या रुमालमध्ये पाणी गाळलं त्यांनी, एकदम बारीक गाळ आहे. त्याच्यामुळे थोडासा कलर हा पिवळसर वाटतो त्या पाण्याचा. आणि हे पण आता दूषित पाणी पुरवठा किती दिवसात बंद न येण्यासाठी सुद्धा आम्ही उपाययोजना वाढवलेल्या आहे. रासायनिक पदार्थाचा उपयोग थोडासा शक्य होईल तेवढा जास्त प्रकारे करून राहिलो आम्ही. त्याचा ब्लिचिंगचा आणि ॲलमचा वापर जास्त करून कसं ते गढूळपणा कमी करण्यात येईल त्याचे पण प्रयोग करून राहिलो. आणि खात्री आहे की येणाऱ्या काही दिवसातच लोकांना पुन्हा स्वच्छ सुंदर पाणी मिळेल अकोला महानगरात. आणि याशिवाय म्हणजे वीज वितरणकडून बहुतांश भागात, शहराच्या बहुतांश भागात वीज पुरवठा खंडित होत आहे आणि बऱ्याच ठिकाणी सर्व अंधारमय काळोखमय वातावरण आहे. यामुळे लोकांना त्रास सहन होत करण्याचा आरोप सुद्धा आपल्यावर होत आहे. वीज वितरण आपल्याकडे वीज वितरण विभागाचं जबाबदारी. अच्छा, ठीक आहे. तरी सर हे दूषित पाणी पुरवठा किती दिवसात सुरू होईल आणि नियमित पाणी पुरवठा 7 ते 8 दिवसात नियमित पाणी पुरवठा? ठीक आहे सर, धन्यवाद. आपले सर्वांचे विदर्भ दूत युट्यूब चॅनलमध्ये मी शंकर जोगी स्वागत करतो. आताच डोईफळे सरांनी आम्हाला दिलेल्या मुलाखतीबद्दल मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.